रसिक जन हो, मागील सर्व व्हिडिओंना आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे आपले धन्यवाद मानलेच पाहिजे. आपला आजचा विषय आरती ही प्रकाशाची असा आहे. प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे. भगवान प्रकाश आणि ज्ञानात सर्वत्र आहे असं म्हटलं जातं. ज्ञान प्राप्त झाल्यामुळे अज्ञानरूपी मानसिक विकार कमी होतात, जीवनातील दुःख कमी होतात आणि म्हणून आरतीच्या माध्यमाने प्रकाशाची पूजा ही देवाची उपासना मानली जाते. श्रद्धायुक्त मनाने देवाची पूजा व त्यानंतर केली जाणारी आरती म्हणजे देवाचे गुणगान करणे आणि देवा आमच्यावर जी संकट येतील ती तू दूर सरावी अशी विनवणी करणे. आरतीशिवाय पूजेची सांगता होत नाही. आरतीमध्ये इतकी शक्ती असते की भक्तांच्या सर्व इच्छा तिथे पूर्ण होतात असं शास्त्र म्हणतात. पूजा अर्चना आरतीशिवाय सफल होत नाही. आरतीला निरंजना देखील म्हणतात, म्हणजे विशेष रूपाने प्रकाशित होणे, की जेणेकरून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि वातावरण पवित्र होते. आरतीचा इतिहास हा जवळजवळ 500 वर्षापूर्वीपासूनचा आहे. बहुधा रामदास स्वामींनी पहिली आरती लिहिली असावी असा उल्लेख कुठेही मात्र नाही, परंतु रामदास स्वामींनी 80 ते 82 आरत्या लिहिलेल्या आहे. त्यामध्ये श्रीरामाची, गणपतीची, देवीची, ज्ञानेश्वरांची पुष्कळ आरत्या आहेत. या आरतीच्या शेवटी दास रामाचा हा शब्द वापरला आहे. काही चुकले माकले तर क्षमा कर असा त्याचा अर्थ होतो. याला अपवाद एकच आरती आहे, ती पुढे सांगते. शास्त्रे सांगतात की अग्नी हेच पृथ्वीवरील सूर्याचं बदललेलं रूप आहे. अग्निदेवतेला साक्षी ठेवून त्यानुसार केलेल्या प्रार्थना या यशस्वी होतात. स्कंद पुराणानुसार श्रीविष्णूंनी सांगितले आहे की जी व्यक्ती असंख्य तुपाचे दिवे लावून आरती करते तिचे वास्तव्य स्वर्गात होते आणि जी व्यक्ती आरतीचे दर्शन घेते ती परमानंद मोक्ष पावते आणि जी व्यक्ती कापूर आरती करते ती अनंतात प्रवेश करते. आरतीचे असे एकूण 5 प्रकार आहेत: काकड आरती, कापूर आरती, धूप आरती, शेज आरती आणि नैवेद्याची आरती. आरतीच्या तबकात फुले, नंतर तुपाची फुलवात, गोड पदार्थ, हळदी, कुंकू, अक्षता असणे आवश्यक असते. आरती भराभरा घाईने करू नये, शांततेने व थोडे झुकून केली जाते. वेगवेगळ्या देवांची स्तुती करण्यासाठी वाद्ययंत्रही वाजवून आरती केल्याने देव पण प्रसन्न होतात असं पुराण सांगतं. दोन्ही हातांनी आरती घेण्याचा हेतू हा आहे की ईश्वराची भक्ती व शक्ती म्हणजे ईश्वर या ज्योतीमध्ये समाविष्ट झालेले असतात आणि म्हणून या शक्तीला भक्त आपल्या डोक्यावरून घेत असतात आणि धन्य होत असतात. आरती केल्यावर शंखातील पाणी सर्वत्र शिंपडले जाते व त्यामुळे सगळी संकटे दूर होतात असा एक समज आहे आणि त्यामुळे पूजेचे फळ मिळते असंही म्हणतात. आरतीनंतर घाली लोटांगण वंदिने चरण म्हणत प्रदक्षिणा घातली जाते व मंत्रपुष्पांजलीही केली जाते. या आरतीसंबंधी एक छोटीशी कथा आहे. त्रैगुणात्मक त्रिमूर्ती ही दत्ताची जी आरती आहे ती एकनाथ स्वामींनी लिहिलेली आहे. एकनाथ महाराजांचे जे गुरु होतो जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेनुसार एकनाथ महाराज हे दत्ताचे एकनिष्ठ सेवक होते. त्यांची अशी इच्छा होती की एकदा तरी दत्ताने मला दर्शन द्यावे आणि तीच इच्छा त्यांनी जनार्दन स्वामींजवळ बोलून दाखवली होती. जनार्दन स्वामींनी त्यांना हसून फक्त प्रतिसाद दिला, उत्तर दिले नाही आणि एका दिवशी त्यांना दौलताबादला बोलवले. दौलताबाद येथे गेले असताना दत्तस्मरणात गुंग असताना एकनाथ महाराजांच्या समोर एक योगी उभा राहिला आणि त्या योग्याने तो उभा राहताच एकनाथ महाराजांनी डोळे उघडले. तुम्ही कोण विचारता योगी एक शब्दही बोलले नाही, ते निघून गेले. त्यांनी आशीर्वाद दिला आणि निघून गेले. आणि मग ही गोष्ट जनार्दन स्वामींना एकनाथ महाराजांनी सांगितली. तेव्हा ते मंदस्मित करीत म्हणाले, झालं मग एकदाचं. एकनाथ महाराजांना एकदम क्लिक झालं की योग्याच्या स्वरूपात श्री दत्तांनी आपल्याला दर्शन दिले आहे, पण आपण मूर्ख, आपण त्यांना ओळखलं नाही. म्हणून ते आरतीत म्हणतात, अभाग्याशी कैसी कळे नाही मात. ही एक आरती रामदास स्वामींच्या लिखाणात नाही. असो, आता आरती कशी करावी याचा आपल्या स्कंद पुराणात एक श्लोक दिलेला आहे. आदौ पाद चतुष्पथोच विष्णो हो,
द्वौ नाभिदेशो मुखबिंब एकैहि। सर्वेषु चांगेषु सप्तवाराः नारार्तिकं भक्तं जगस्तु कुर्यात। असा परमेश्वराच्या चरणकमलावर 4 वेळा, नाभीकडे 2 वेळा, वदनाकडे 1 वेळा व इतर सर्व मूर्तीला 7 वेळा 4 + 2 + 1 + 7 अशी 14 वेळा आरती फिरवावी। अशा प्रकारे 14 भवन परमेश्वर चरणी विलीन आहे। त्या 14 भवनांनाही आपला नमस्कार केला जातो। आरती करताना किती दिवे लावतात? तर साधारणपणे शास्त्राचा आधार घेतला तर आरती ही पंचमुखी सप्तमुखी असते आणि आरती करताना शंखनाद व घंटानाद आवश्यक असतो। पण कालिका पुराणानुसार असं म्हटलं जातं की न चैव स्थायित्वं दीपम साक्षात भूमौ कदाचन। दिवा हा भूमीवर कधीही ठेवायचा नाही, तर तो ताम्हणातच ठेवला पाहिजे। शुद्ध तुपाचा दिवा दक्षिण दिशेला तेलाचा असेल तर डाव्या बाजूला ठेवावा, पण दिव्याचं मुख हे पूर्वेकडेच पाहिजे। दिव्याची ज्योत साधारण असावी, जास्त मोठी नसावी असं आपलं शास्त्र सांगतं। तर करूया आरती। धन्यवाद। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा।